नमस्कार मित्रांनो, परत एकदा प्रितेश मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सुरुवातीलाच मी थोडासा 5 मिनिटं घेणार आहे. आज मला एका विषयावर आपण थंबनेल पाहिला असेल. त्या थंबनेलमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतो की मी अक्षरशः डोक्याला हात लावला. मी का? कारण त्याच्यावर एक मोठं लाईव्ह मी काल आलो होतो, पण मला असं वाटलं की सविस्तरपणे 5 मिनिटांमध्ये तरी मी कालच्या नॉमिनेशन ह्या टास्कवर मी बोलावं. विषय होता प्रभू शेळके ह्या व्यक्तीचं नॉमिनेशन, ह्या स्पर्धकाचं नॉमिनेशन जे बिग बॉसमध्ये झालं आणि त्यांच्याबरोबर असणारे सचिन दादा हे पण ते स्पर्धक आहेत आणि त्यांच्याबरोबर असलेले, त्यांच्या विरोधात असलेले, त्यांना नॉमिनेशन करणारे जे आहेत ते म्हणजे करण सोनवणे आणि प्राजक्ता शुक्रे यांनी दोघांनी मिळून सहमतीने प्रभूला नॉमिनेट केलेला आहे. आता ह्याविषयी मी का चर्चा करत आहे? कारण हा विषय खूप खोलवर जाण्यासारखा आहे. तुम्ही म्हणताल की प्रभूबद्दल नाही, प्रत्येक स्पर्धक हा समान आहे, लक्षात ठेवा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की माझ्या मनाला, मी तिथं थंबनेलमध्ये डोक्याला हात लावला. मी कालच्या लाईव्हमध्ये सुद्धा ह्या विषयी बोलत होतो. काहींनी मला कमेंट केल्या आणि त्याबद्दल असं वाटलं की मी सविस्तर ह्याबद्दल बोलावं की नेमकं घडलं काय. आणि त्या कमेंट सुद्धा पॉझिटिव्ह होत्या की माझ्या बोलण्याशी सहमत होत्या. नेमकं काय आहे की डोक्याला हात लावण्याचं कारण काय? कारण त्यांनी जे कारण दिलेलं आहे, जे प्रभू शेळकेबद्दल, ते कारण असं वाटत नाही की त्या गोष्टीशी सहमत आहे. बघा, आपण सगळेजण सहमत असं नाहीये. माझ्याबरोबर सगळे सहमत असतील असं नाही. प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. काही जण करण सोनवणे यांचे फॅन असतील, ते लोक म्हणतील की नाही, आमचे करण भाऊ जे बोलले ते योग्य आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. प्राजक्ता ताईंचे काय फॅन असतील, ते म्हणतील की ते आम्ही जे बोलले ते योग्य आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. पण ज्याबद्दल बोललेले आहेत त्याच व्यक्तीबद्दल ते काही दिवसापूर्वी काय बोलले, आता ते ऐका. ज्यावेळेस प्रभू शेळकेंनी काही मतं मांडले होते, काही लोकांबद्दल त्यांनी ओपनली मतं मांडले होते आणि ते मतं मांडले असताना त्याच वेळेस करण सोनवणे भाऊंनी त्याला गॅलरी, म्हणजे वरच्या गच्चीवर जाऊन त्यावेळेस त्यांनी वार्ता केली होती, त्याच्यासंग ते संभाषण केलं होतं आणि त्या संभाषणामध्ये बोलले होते की काय किती सुंदर मत मांडतो आणि ह्या वयामध्ये तुझी बुद्धिमत्ता इतकी चांगली की तू योग्य रीतीने त्या लोकांना त्या पद्धतीने तू त्यांना नॉमिनेट करत असताना तू योग्य मत मांडतो आणि तुझी चांगल्या पद्धतीने तू त्यांना मत मांडतो. आता दुसरी गोष्ट, प्राजक्ता ताई त्याच वेळेस त्या ठिकाणी आले तर म्हटले की मला तुझ्याकडनं शिकायला पाहिजे की तू किती चांगल्या पद्धतीने खेळत आहे. लक्षात ठेवा, हीच गोष्ट वारंवार करण भाऊ आणि प्राजक्ता ताई वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मोमेंटला प्रभू शेळकेबद्दल बोलत आलेले आहेत की त्याला मत मांडता येतं, तो मत मांडतो आणि तो मत मांडतो हे त्यांना दिसतं, कारण तो ते मांडत आहे म्हणून ते ऐकत आहे आणि ऐकत असल्या कारणाने त्यांना ते आपलं ओपिनियन ते त्याच्याबद्दल ठरवत आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट, एक दिवसापूर्वीच भाऊचा धक्का झाला आणि भाऊच्या धक्क्यालाच सर्वात मोठे होस्ट जे रितेश देशमुख आहेत मराठीचे, त्यांनी मराठी बिग बॉसच्या बद्दल त्यांनी सांगितलं की त्यांनी एक विधान केलं की सर्वात मोठा गेम जर खेळ करत असेल आणि जर गेम समजला असेल तर प्रभू शेळके यांना समजला. म्हणजे होस्ट जर प्रभू शेळकेंना ओपनली पाहत आहे तर आता मला सांगू द्या की ती पोचपावती त्या प्रभू शेळकेंबद्दल भेटलेली आहे. मग टास्कच्या नॉमिनेशनच्या वेळेस ज्यावेळेस प्रभू शेळकेबद्दल प्राजक्ता ताई असो या करण भाऊ असो, ते कशा पद्धतीने ते म्हणत आहे की सचिन दादापेक्षा प्रभू शेळके हा दिसत नाही. आता सचिन दादा आणि प्रभू शेळके यांची आपण तुलना करूया. तुलना तर मी करणार कोणी नाहीये, पण दोघंही स्पर्धक आहे आणि दोघंही स्पर्धकांना आता समोरासमोर ठेवलेलं आहे. दोघंही आपल्या कामाबद्दल बोलत आहेत. आता दोघांच्या कामाबद्दल बोलत आहे. ज्यावेळेस प्रभू शेळके म्हणतो की जर मी भांडे घासतो, मी पण भांडे घासतो. आता तुम्ही एक टास्क बघितला असेल, त्यावेळेस रोशन दादा आहे, त्याच्यामध्ये एक मोठमोठे भांडे घासायचं काम आहे आणि त्याच्यामध्ये प्रभूने सुद्धा ह्याच्यातून पाणी काढणं आहे, स्विमिंग पूलमधून पाणी काढणं आहे, त्याच्यामधून ते पाणी काढून त्याच्याने राधा ताई आहेत, दिव्या ताई आहेत, त्याच्यामध्ये सर्वांनी उठून ते पाणी इतका सुंदर रीतीने तो टास्क खेळलेला आहे. मग आपण कुठं म्हणू शकतो की तो टास्क मध्ये तो कमी पडलेला आहे? जिंकू अगर ना जिंकू ते वेगळा विषय आहे, पण सर्वात महत्वाचा विषय की टास्क खेळण्यामध्ये कुठं त्याने असं दाखवलं की माझी कंबर दुखती, पाठ दुखती, या मला ते करायचं नाही, की माझी तब्येत खराब आहे. ज्यावेळेस आयुष त्याच्याकडे आला आणि आयुष त्याला म्हणतो की जर माझ्याकडे गोल्डन रॅशन कार्ड आहे आणि मी तुला ते देऊ इच्छितो, जर तुला काही कमी पडलं तर तू ते घे.
लक्षात ठेवा, तो म्हणाला की नाही मी जगू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तो त्याच्या आजाराची कमतरता कुठेही सांगत नाही, तो सिद्ध करतोय की मी ते खेळण्यासाठी प्रूफ आहे. आणि हेच दोघं जण जे करण भाऊ आहेत, जे प्राजक्ता आहेत, ते लोक सांगत आहेत की तू स्वतः मत मांडतो. मग मला आता नवल माझ्या डोक्याला हात मी का लावलेला आहे, कारण हेच दोघं जण आहेत जे त्याची तारीफ करता करता हे 2 हप्ते थांबलेले नाहीयेत. आणि हेच दोघं त्याला नॉमिनेशनच्या दिवशी म्हणतात की तू दिसत नाही. आता सचिन दादांचा मी गेम बघितला, ज्या माझं वैयक्तिक मत आहे. सचिन दादांचा वैयक्तिक काय, माझा काय त्यांच्याबद्दल काही हे नाहीये, पण जे 2 हप्ते मी त्यांना पाहत आहे, ते सागर दादा बरोबर कॉमेडी करत आहेत, त्यांचे गाणे गात आहेत, ते सुंदर रीतीने आवाज त्यांचा आहे आणि ते मनोरंजन करत आहे. तो त्यांच्या लेवल, तो प्रभू सुद्धा त्याच्या लेवलला तो मनोरंजन करत आहे. सागर दादा त्यांच्या लेवलला मनोरंजन करत आहे. टाकच्या बाबतीत ते आहे. पण हे दोघं जे नॉमिनेट करायला आलेले आहेत, तेच प्रभूची इतकी स्तुती करता का थांबले नाही. एक दिवसापूर्वी रितेश भाऊ त्यांच्याबद्दल, प्रभूच्या बद्दल बोललेले आहेत. तर ही गोष्ट नॉमिनेशनच्या दिवशी ही गोष्ट लक्षात कशी काही नाही आली, आणि ते म्हणतात की नाही तू दिसला नाही, किंवा तो मिस्टर इंडिया आहे. मिस्टर इंडिया, मग मिस्टर इंडिया बद्दल तुम्ही कसं काय बोलू शकता? मला आज करण भाऊ आणि प्राजक्ता ताईला हा मोठा प्रश्नचिन्ह आहे की मिस्टर इंडिया जर प्रभू आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा कशी काय करता. म्हणून मी दोन्ही डोक्याला हात लावून ते थंबनेल टाकलेलं आहे, कॉमेडी थंबनेल आहे, की बाबा तुम्ही त्या प्रभू शेळकेबद्दल तुम्ही कसं काय बोलू शकता, जो दिसतच नाही तुम्हाला. खरंच हास्यास्पद आहे. मी सचिन दादाबद्दल काय नाही, त्यांच्या जागी दुसरा कोणी पण असता तरी मला काही हरकत नव्हता. तर तुम्ही त्या व्यक्तीबद्दल कसं काय बोलू शकता की तुम्ही प्रभू शेळकेबद्दल, ज्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करत आहे, थांबत नाहीये, गच्चीवर बसल्या बसल्या तुम्ही त्याची स्तुती करत आहे, इकडे बसल्या बसल्या स्तुती करत आहे, म्हणजे त्याला गेम कळलाय, त्याला गेम माहितीये, तो किती भारी. म्हणजे तुम्ही मिस्टर इंडिया बद्दल चर्चा करताय, म्हणजे ज्याला फक्त तुमच्या दोघांनाच तो दिसतोय, बाकी कोणाला दिसत नाही. धन्यवाद, तुम्हाला हात जोडून नमस्कार. असं डायरेक्ट बोला की आम्हाला सचिन दादा आवडतो, आम्ही त्याला ठेवणार आहे, असं डायरेक्ट बोला. मला असं वाटतं हेच तर बिग बॉसचा गेम आहे. लोक तोंडावर फक्त बोलत नाही. मग म्हणून आपण ह्यासाठीच ते इथं बसलोय की त्यांना खरं रूप दाखवायला, आणि म्हणूनच तर आपण रिव्ह्यू करतोय. म्हणून आले असताल तर प्लीज, पहिल्यांदा आले असतात तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडलं असेल. मग म्हणून तर आपण त्यांचं खरं रूप दाखवतो की कोण कशा पद्धतीचं आहे. जे एक मुखवटा आहे, म्हणून म्हणतात ना अदृश्य शक्ती, जे अदृश्य लोक दाखवतात, एक मुखवटा दाखवतात की आम्ही किती चांगले. तेच कुणी काय नाही, एक मुखवट्याच्या पाठीमागं प्रत्येक जण एक वेगळं रूप ठेवलेलं आहे प्रत्येकाने. तेच रूप आपल्याला आता बाहेर काढायचं, आपण बाहेर काढतो इथं बसल्या बसल्या. आपण कोण काढणार आहे तर आपण काय नाही, आपण बघत आहोत त्यांना. म्हणजे काय की ज्या मिस्टर इंडियाला तुम्ही आज मिस्टर इंडिया ठरवलं नॉमिनेटमध्ये, तोच मिस्टर इंडिया बद्दल तुम्ही 2 हप्ते बोलत आहेत. रितेश देशमुख सुद्धा त्यांच्याबद्दलच बोलत आहे मिस्टर इंडिया बद्दल. वा रे वा वा, काय लीला आहे. ह्या लीलेबद्दल धन्यवाद. जर कोणी माझ्याबरोबर सहमत असेल तर कमेंटमध्ये लिहा की बरोबर आहे, प्रभू #प्रभू शेळके करा. आणि कृपया करून योग्य व्यक्तीला मत द्या, वोटिंग करा. आज बघूया आपण आजच्या रिव्ह्यू मध्ये पण काय होतं, निश्चित भेटूया. प्लीज कृपा करून ह्या चॅनलला प्रेम द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा, आणि तुमचं प्रेम असंच राहूया. धन्यवाद.